नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण चिले. निफ्टी बँक निफ्टी प्रेडिक्शन मध्ये तुमचं स्वागत आहे. आज डे 2 आहे आणि आपण आज जो बजेट नंतरच्या दिवसाबद्दल आपण बोलणार आहोत. ठीक आहे. तर हा आपला सोमवारसाठी प्रेडिक्शन असेल. तर पहिलं म्हणजे आज काय झालं त्याच्यावर आपण बोलूया आणि मग सोमवारचा आपण प्लॅन बनवूया. ठीक आहे. तर आज हे झालं. आज आहे ना, मार्केट गॅप अप ओपन झालं आणि सकाळीच आहे ना त्यांनी जी रेंज होती, जी आपण परवा मी ठरवले की 21,800च्या वर जर गेला तरच तो बुलिश होईल. आणि 21,800ला भरपूर जण ट्रॅप सुद्धा झाले. जे OI वाले होते, ते ऑप्शन वाले होते, ते सगळे ट्रॅप झाले आणि ट्रॅप झाले. त्यामुळे मार्केटने एक नवीन हाय बनवला पूर्णपणे. आणि नवीन हाय बनवला आणि बघा तिथेच त्यांनी रेजिस्टन्स दिला आणि परत तो खाली आला. दिसलं. बरोबर तिथेच जाऊन तो रेजिस्टर घेऊन जर तुम्ही नीट बघाल ना मित्रांनो, तर इथे शूटिंग स्टार झालेले आहे. आणि जर आपण मंथली बघितलं, मंथली नुसार जर बघितले आपण किंवा मंथली नुसार जर तुम्ही बघितलात ना, तर जानेवारी महिना बघा डोजी बनलाय. डोजी म्हणजे काय असतं? हा, की मार्केटला माहिती नाही कुठे जायचंय त्यासाठी, म्हणून त्यांनी डोजी बनवलं. जर आपण मोठा व्ह्यूनी जर आपण बघितलं तर डोजी बनवलंय. तर डोजीला जर ब्रेक करायचं असेल तर काय पाहिजे, त्याच्या पुढे ग्रीन कॅन्डल पाहिजे, मोठी पाहिजे, त्याचा हाय तोडला पाहिजे, तरच तो चान्सेस असतात की वर जाण्याचे. ठीक आहे. नाही तर मार्केट इथे काय होतं, साईडवेज होतो. ठीक आहे. आणि त्याचा सिम्बॉल जर तुम्ही नीट बघाल तर त्याचा सिम्बॉल आज दिला त्यांनी. काय दिला? शूटिंग स्टार देऊ. आता जोपर्यंत शूटिंग स्टार ला वर ब्रेक होत नाही, तुम्ही शूटिंग स्टार बोलू शकता, उलटा हॅमर बोलू शकता. ती दिल्यानंतर ती जोपर्यंत ब्रेक करत नाही, म्हणजे काय, जर मार्केट जोपर्यंत 22,150च्या वर जात नाही तोपर्यंत नवीन बायर्स काही येणार नाहीत. तोपर्यंत मार्केट साईडवेजच जाईल. मग साईडवेज म्हणजे काय असेल, तर 21,500 ते 22,150 या रेंजमध्येच मार्केट असेल, असा माझ्या स्टडीनुसार मला वाटते. तर आता आपण मंडेसाठी आपण प्लॅन करू की मंडेसाठी काय आहे. मंडेसाठी बघा एकदम स्मूथ झालं, 21,800च्या वरती क्लोज आहे. ठीक आहे. 21,800ला जर तिथेच मार्केट ओपन जर झाला, 21,850च्या आसपास जर ओपन जर झाला, तर मार्केट काय होईल, 21,800 सपोर्ट घेईल आणि मग तो परत वरती जायला प्लॅन करेल. आणि जर 21,800 तोडला ना त्यांनी, तर मित्रांनो तो परत त्याच्या जुन्या रेंजमध्ये जाईल, 21,800 21,700च्या रेंजमध्ये जाईल. आणि तो खाली कुठे 21,500 पर्यंत जाईल. तर त्याच्या मागचं मूळ कारण हे आहे की त्याला सपोर्ट पण तिथेच आहे. तुम्हाला दाखवतो, विकली जर OI नुसार जर तुम्ही चेक कराल ना, तर विकली OI नुसार जर तुम्ही बघाल, तर मार्केटला सपोर्ट कुठे आहे, 22,000ला आहे, रेजिस्टन्स आहे आणि खाली सपोर्ट आहे ना. हे बघा, 21,800 एक आहे आणि 21,800 जर तुटला तर 700 आहे. आणि मोठा कुठे आहे, ते 21,600 आणि 21,500ला मोठे आहेत. हे छोटे छोटे रेजिस्टन्स आहेत. छोटे रेजिस्टन्स म्हणजे 21,800 थोडा छोटा आहे, पण तिथे होल्ड करू शकेल मित्रांनो. आणि जर तिथे जर ब्रेक झाला आणि तिथे जर हे झालं, तर हे सगळ्यांचे स्टॉप लॉस उडतील आणि मग जर स्टॉप लॉस उडाले तरच 700 पर्यंत येईल. त्यामुळे इथे दोन सपोर्ट होईल इंट्राडे बेसिसवर. मग इंट्राडे बेसिसवर तुम्हाला ह्या गोष्टी नोंद करून घ्या. जर वर गेला मार्केट, तर तुम्हाला 22,000 पर्यंत त्याला ओपन टू स्काय आहे. म्हणजे 150 पॉईंट इझिली जाऊ शकतो, कारण 21,900चा इतका मोठा सपोर्ट किंवा रेजिस्टन्स नाही आहे जो ब्रेक व्हायला हे नाही होणार. जर थोडीशी बाईंग आली तर ब्रेक होईल. 22,000ला मोठा आहे. 22,000ला तुम्हाला प्रॉफिट बुकिंग येताना दिसेल आणि मग तो परत तिथून रिव्हर्स येईल. तर चान्सेस काय आहेत, तर हे छोटे छोटे, जेव्हा तुम्ही इंट्राडे बेसिसवर काम करता, तर हे छोटे छोट्या गोष्टी तुम्हाला प्लॅन करायचे, छोटे छोटे सपोर्ट तुम्हाला करायचे. आणि जेव्हा तुम्ही मंथली बेसिसवर काम करताय, पोझिशन घेऊन जेव्हा तुम्ही काम करताय, तर पोझिशन नुसार जर तुम्ही नीट प्लॅन कराल, तर तुम्हाला एकदम सिम्पल दिसेल. डायरेक्ट 22,000 आहे आणि मग तुमचं 21,500, म्हणजे ही रेंज आहे. ही 500 पॉईंटची रेंज आहे. या 500 पॉईंटच्या रेंजमध्येच मार्केटला फिरायचे. मग या रेंजनुसार तुम्हाला काम करायला लागेल. कॉल आणि पुटमध्ये मित्रांनो, ऑप्शनमध्ये जेव्हा तुम्हाला काम करायचं, मंथली बेसिसवर काम करायचं असेल, तर हे दोन
पिलर्स आहेत. हे पिलर्स जोपर्यंत पार करत नाही तोपर्यंत तर काय मार्केट कुठल्या दिशेला जाणार नाही, या रेंज मध्ये असेल. ठीक आहे. ती ही होती निफ्टीची रेंज मित्रांनो. त्याच पद्धतीने बँक निफ्टीचं पण मी तुम्हाला सांगतो. आपण बँक निफ्टी जर बघाल विकली बेसिसवर, तर विकली बेसिसवर जर आपण बघितले तर 45,500 ते 46,500 असे 1,000 पॉईंटची रेंज आहे बघा. 46,500 ते 45,000. हा 46,000चाच आहे, कारण मार्केट त्याच्या इथेच क्लोज झालेलं आहे. तर मे बी आता उद्या कसं ओपन होतं त्याच्यावर आहे. जर उद्या ओपन थोडा याच्या खाली जर आला तर 45,000 ते 45,500 पर्यंत थांबणार, एक सपोर्ट घेणार 45,500 पर्यंत. आणि त्यानंतर जर तो ब्रेक झाला तर 45,000 आहे. कुठल्या बेसिसवर बोलतोय, तर ओआयच्या बेसिसवर बोलतोय. आणि वरती जर गेला तर 46,500 आहे मित्रांनो, त्याला पहिला सपोर्ट आहे. आणि त्यानंतर 47,000 आहे. हा विकली बेसिसचा आहे. आणि जर मंथली बघाल तर मंथली पण हाच येतोय त्याला. मंथली या 46,000 वर डिपेंड करते. 46,000 म्हणजे उद्या कुठे, सोमवारी, म्हणजे उद्या म्हणजे सोमवारी कुठे मार्केट ओपन होतं त्याच्यावर डिपेंड करेल. जर सोमवारी त्याच्या वर जर ओपन झाला, 46,000च्या वर ओपन झाला, तर पुटवाले ट्रॅप झालेले असतील आणि त्यामुळे तो 46,500 पर्यंत इझिली जाईल. आणि जर का तो खाली ओपन जर झाला, 46,000 च्या खाली ओपन झाला आणि त्याने 15-20 मिनिटं अर्धा तास जर तिथे काढला, तर तिथे ट्रॅप होतील लोक आणि ते 45,500 पर्यंत जाईल. आणि 45,500 पण तो ब्रेक होण्याचे चान्सेस आहेत जर इथे जास्त वेळ थांबला तर. कारण का, हे सगळेजण त्या सगळ्यांचे स्टॉप लॉस हिट होतील आणि मग तो 45,500 पर्यंत जाईल. तर डिपेंड करते की कुठे मार्केट ओपन होते आणि कुठे ओपन झाल्यानंतर कुठे तुम्हाला सपोर्ट आहे. मग जर तुम्हाला इथे सपोर्टला जर पॅटर्न बनला तर तुम्ही एंटर करू शकता इंट्राडे बेसिसवर किंवा पोझिशन बेसिसवर. जर तुम्हाला जायचं असेल तर ह्या पद्धतीने काम करा. कारण का, तर HDFC बँक मित्रांनो, जो मार्केट लीडर आहे, तोच ऍक्च्युली खाली नेतोय बँक निफ्टीला. म्हणून थोडंसं प्रॉब्लेम होतोय. जर HDFC बँक पॉझिटिव्ह जर आला, त्याच्या जोडीला कुठली जर बँक जर आली, कारण ICICI बँक तर पॉझिटिव्ह आहे पण ओव्हरऑल खाली आणतोय त्यामुळेच ते खाली होते. पण जर नीट बघाल तर तो सपोर्टला आलाय, म्हणजे बाईंग झोनला आलेला आहे HDFC बँक. तर मित्रांनो, हे होतं निफ्टी बँक निफ्टीचं प्रेडिक्शन मंडेसाठी मित्रांनो. तर तुम्ही ह्या पद्धतीने प्लॅन करून घ्या, नोट करून घ्या, सपोर्ट रेजिस्टर नोट करून घ्या निफ्टी बँक निफ्टीचं. आणि त्यानुसार तुम्ही प्लॅन करा. मधी कुठेही एंट्री मारू नका. मधी कुठेही एंट्री मारू नका. जिथे सपोर्ट रेजिस्टन्स आहे तिथेच एंट्री मारा. आणि जिथे जोपर्यंत आयदर ब्रेक व्हायची वाट बघा किंवा तिथे येण्याची वाट बघा. इथे कुठेही मध्ये एंट्री मारलात तर तुम्ही ट्रॅप व्हाल. कारण कुठल्या तरी एका दिशेला मार्केट डिसाईड होईल. जे बँक निफ्टीमध्ये 46,000ला कुठे ओपनिंग होते त्याच्यावर तो डिसाईड करेल. जर खाली ओपन झाला तर 45,500ला जर तुम्ही ट्राय करा. तिथे जर सपोर्ट घेतला तर पॅटर्न बनला तर, नाहीतर तुम्हाला 45,000लाच एंट्री मिळणार आहे. त्याच्या अगोदर मिळणारच नाही एंट्री. जर 45,500 ब्रेक केला तर 45,000लाच एंट्री भेटेल. तेव्हा तुम्ही तिथे पॅटर्न चेक करा. पॅटर्न बनल्यानंतर एंट्री मारा. तोपर्यंत एंट्री मारू नका. मोठा टार्गेट ओपन आहे. आणि जर वरती गेला 46,000 जर तोडलाय, वर ओपन झाला, तर तुम्हाला छोटा स्टॉप लॉस मिळेल मित्रांनो. आणि 46,500 साठी जर्नी सुरू होईल. त्याच पद्धतीने निफ्टीला सुद्धा आहे. निफ्टीला पण 21,800 800ला च्या वरती जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याचा चान्सेस आहे वर जाण्याचे. वर कुठे 22,000पर्यंत ओपन टू स्काय आहे. आणि त्यानंतर म्हणजे 21,900 छोटासा एक हडल आहे. तो जर ब्रेक केला तर 22,000 इझिली जातोय, म्हणजे 150 पॉईंट वरती. आणि खाली जर गेला तर 21,500 त्याला सपोर्ट मिळते. चार्टनुसार तिथे त्याला सपोर्ट आहे. ओआय नुसार पण तिथे सपोर्ट आहे. मंथली ओआय नुसार पण तिथे सपोर्ट आहे. तर मित्रांनो, मध्ये एंट्री मारू नका. जिथे सपोर्ट असेल, जिथे रेजिस्टन्स असेल त्यानुसार काम करा. थँक्यू मित्रांनो. एवढंच होतं. धन्यवाद.
चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा मित्रांनो. धन्यवाद.